मित्रांनो, कापूस पिकाला दुसरं खत व्यवस्थापन केव्हा करावं, कोणतं करावं आणि का करणं गरजेचं आहे, अतिशय थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमचा मित्र विशाल इथं देण्याचा प्रयत्न करतोय। मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, चॅनलवरती किंवा फेसबुकवरती तुम्ही आपले व्हिडिओज पहिल्यांदाच पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करून घ्या, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मित्रांनो, बऱ्यापैकी 40-50 दिवसाच्या आसपास ज्यावेळेस आपलं कापूस पीक जातं तर अशा टायमाला आपल्या कापूस पिकाला दुसरं आणि महत्त्वाचं खत व्यवस्थापन करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं। हे खत व्यवस्थापन महत्त्वाचं काय आहे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? कारण 40-50-60 दिवसाच्या आसपास, 70 दिवसाच्या आसपास आपल्या कापूस पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा, पातेधारणा तिथं सुरू झालेली असते आणि या टायमाला अन्नद्रव्याची जर कमतरता पडली तर आपल्या कापूस पिकाची जी काही पातेगळ आहे, फुलगळ आहे तर ती मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळू शकते। या टायमाला जर समतोल प्रमाणामध्ये अन्नद्रव्य जर आपल्या कापूस पिकाला जर नाही भेटले तर अशा प्रकारे हिरवेगार तुमच्या कापूस पिकाचे पानं दिसणार नाही, तर ते लालसर पिवळसर सुद्धा कधी कधी अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्या कापूस पिकाची पानं तिथं पडत असतात। तर मित्रांनो, मी तुम्हाला 2 खतं सांगतो। 2 खतापैकी कोणतंही एक खत ज्याच्यामध्ये तुम्ही 10-26-26 या खताचा वापर करू शकता। 1 ते 1.5 बॅग प्रति एकरासाठी म्हणजे 75 किलो आपल्याला 10-26-26 या खताचा वापर करायचा आहे। मित्रांनो, जर तुमच्या तिकडे 10-26-26 हे खत नाही भेटलं तर तुम्ही 8-21-21 या खताचा सुद्धा वापर करू शकता 60 किलो प्रति एकरासाठी। मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 2 खतापैकी कोणतंही एक खत निवडा आणि दोघांमध्ये सुद्धा आपल्याला कंपल्सरी जे मॅग्नेशियम सल्फेट येतं पहा मित्रांनो, होतं काय, आपल्या कापूस पिकाची पानं लालसर पिवळसर पडतात ज्याला आपण लाल्या रोग म्हणतो, परंतु हा कुठल्याही प्रकारचा रोग नसतो मित्रांनो। तर ही दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता असते। जास्त करून मॅग्नेशियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्या कापूस पिकाची जी पानं असतात तर ती लाल पडायला तिथं सुरुवात होते। तर आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये कंपल्सरी 10 किलो वापरायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला खत व्यवस्थापन करून घेणं गरजेचं आहे। हे खत व्यवस्थापन करताना आपल्याला एक चूक करायची नाही, तर ती म्हणजे आपल्याला युरिया किंवा DAP किंवा 20-20-13 यांसारख्या खताचा वापर करायचा नाही। तर तो का मित्रांनो, यांसारख्या खतामध्ये जास्तीत जास्त नायट्रोजन या अन्नद्रव्याची मात्रा आपल्याला पाहायला मिळते। जास्त नायट्रोजनची मात्रा आपण वापरल्यामुळं आपल्या कापसाची अनावश्यक जी वाढ आहे तर ती होत असते आणि अशा टायमाला सुद्धा नॅचरली फुलपाते जे असतात तर ते गळायला तिथं सुरुवात झालेली असते। तर मित्रांनो, निश्चितच व्हिडिओ आवडलाच असणार आहे। व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्ही किती वर्षापासून आपले व्हिडिओज पाहतात एक चांगली कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहून ते शेतीमध्ये अवलंब करून त्याचा काही फायदा होतोय का ते सुद्धा निश्चित सांगा। मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा। तोपर्यंत राम राम।